मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी घेतला आढावा। प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। बौद्ध समाज बांधवांचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न। लीलाबाईच्या चाळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न। आणि पुष्टीमार्गे संप्रदायाचे जनक जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा आढावा घेत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश धुळे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निर्देशक पूर्णचंद्र किशन यांनी मतदारसंघाचा आढावा घेताना दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात रविवारी सकाळी मुख्य निवडणूक निरीक्षक किशन यांनी निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला। त्यावेळी त्यांनी सांगितले की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, निपक्ष व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केल्याबद्दलची समाधान व्यक्त करून ते म्हणाले की मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक वाढीसाठी प्रयत्न करावे। पूर्वीच्या निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे अशा ठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे। मतदानाची माहिती पुस्तिका व मतदार माहिती चिठ्ठी प्रत्येक मतदाराला वेळेत पोहोचवण्यात यावी। दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात। ती विजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचा वेळेत निपटारा करावा। ईव्हीएमच्या उपयुक्ततेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी। सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सूक्ष्म नियोजन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे प्रत्येकाने पालन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। निवडणूक निरीक्षक किशन सहाय म्हणाले की लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाज माध्यम, डिजिटल माध्यमांवरून प्रसारित होत असल्यास त्यावर तातडीने प्रतिबंध करून आवश्यक ती कारवाई करावी। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली। जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनीही यावेळी माहिती दिली। या प्रसंगी निवडणूक निरीक्षक किसन सहाय, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर परिसरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील सार्वजनिक हॉस्पिटलच्या शेजारील गरीब नवाज नगर येथे घाणीचे साम्राज्य तयार झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर सार्वजनिक हॉस्पिटल शेजारी असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा व घाणचे मोठे मोठे ढिगे लागले आहेत। मनपाचे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे। याबाबत अन्सारी सिद्दीकी यांनी वेळोवेळी मनपा आयुक्त यांना निवेदनही दिले आहे, परंतु तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे। स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर घाण कचरा उचलावा, अन्यथा सदर कचरा आयुक्त यांच्या दालनात टाकू असा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी स्थानिक नागरिक अन्सारी सिद्दीकी, अत्तरभाई मुनाफभाई, नफीज अन्सारी, सांडू शाह, हेलाल अन्सारी, बुसरा अन्सारी, तब्बू शाह, हिना शेख, आयशा बानो वो स्थानिक नागरिक उपस्थित होते। एरिया गरीब नवाज नगर दूसरा होटल के पास आता, वार्ड नंबर 19। यहाँ पे 2 महीने से पहले तो नाला भरा हुआ था, इसमें गंदगी दुनिया भर की थी। हमने तकरार डाली एक नगर पालिका में, आमदार के ऑफिस पे भी तकरार डाली, नगर सेवक के भी बोले, उनके घर पे भी जाके बोले, कोई सुनवाई नहीं हुई। अब वो उसको व्हाट्सएप पे प्रेस के जरिए बोला गया, तो अभी नगर पालिका के लोग आके कचरा निकाले। अभी कचरा निकालने को 15 दिन हो गया, कचरा उठ नहीं रहा। अभी यहाँ के लोग टैक्स भी बराबर भरते, केयर पट्टी, नल पट्टी सब भरते। अभी ये छोटे छोटे बच्चे ये बीमार पड़ेंगे, इसका जवाबदार कौन रहेगा? अभी इसमें कुत्ता मारा हुआ था खुजली वाला, वो 2 लोगों को मच्छर ने काटा तो उससे उनको इन्फेक्शन फैल गया था, बारीक बारीक दाने खुजली हो गई थी। अभी उनके इलाज चालू, वो अच्छे हुए नहीं, दूसरे बच्चे बीमार पड़ेंगे। अभी इधर गटर साफ नहीं होती, नाले साफ नहीं होते, 2-2, 3-3 महीने तक गटर साफ नहीं होती। अब साफ हो जाते, कचरे निकल जाते तो 1-1 महीने कचरे पड़े रहते। अभी गंदगी से जो बीमारी फैलेंगी, इससे मलेरिया है, डेंगू है और जो दूसरी बीमारी होती है गंदगी से,
उसका जवाबदार कौन रहेगा? नगर सेवक रहेगा कि आमदार रहेगा कि नगर पालिका रहेगी? यहाँ के रोज कमाने खाने वाले लोग अपना पेट भरेंगे कि ये बीमारी में पैसा डालेंगे? अभी ये आप न्यूज़ के जरिए इसको बताओ कि यहाँ से ये कचरा उठे, बड़ी मेहरबानी होगी। ये कचरा 2 दिन में नहीं उठता है, तो मैं ये सारे बच्चों को लेके जाऊँगा आयुक्त के पास, एक एक तगारी में कचरे उठा के आयुक्त को बोलूँगा इसका क्या करना है, आप इसका निर्णय निकाल के दो। हम ऐसे छोटे बच्चे बीमार पड़ेंगे तो इनके पीछे पैसा लगाने के लिए हमारे पास इतने पैसे है नहीं कि हम रोज़ कमाने खाने वाले लोग हैं, 200-300 रुपये रोज़ कमाने वाले हैं। हमने घर इनको खाने को देना कि इनको दवा खाने ले आना? अभी छोटे छोटे बच्चों को इन्फेक्शन हो जा रहा, मलेरिया है, डेंगू है, ये 2 दिन के अंदर ही उठना चाहिए, नहीं तो आयुक्त के पास आके धरना बोलेगी। धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल शेजारील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात बौद्ध समाज बांधवांचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा रविवारी संपन्न झाला. बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाज बांधवांच्या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल समोरील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात रविवारी आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सनदी अधिकारी बाही नगराळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या अगोदर प्रतिष्ठानतर्फे 15 वधूवर पालक सूचक मेळावे व 3 सामुदायिक विवाह मोफत लावून दिलेले आहेत. आजही सर्व कुटुंबे गुण्यागोविंदाने आयुष्य जगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कुणाकडूनही देणग्या घेत नाहीत. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पदरमोड करून दरवर्षी हा कार्यक्रम घेतात. या मेळाव्यात अनेक युवक युवतींनी आपला परिचय करून दिला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे, 6व्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक विटी गवळे, प्राचार्य ए.के. नेरकर, प्राध्यापक सूरज सोनावले, प्राध्यापक बी.एस. मोहिते, प्राध्यापक विलास जाधव, डॉक्टर बी.डी. गरुड, ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट राहुल वाघ, डॉक्टर सुरेंद्र मोरे, मधुकर शिरसाट, डॉक्टर महेंद्र कुमार वाडे, डॉक्टर ललित सदानशिव, डॉक्टर संजय गोडसे, सुरेश मोरे, डॉक्टर आर.पी. नगराळे, पी.यू. पवार, डी.सी. वाघ, डॉक्टर राजेंद्र बोराळे, मुकुंद मोरे, मनीष मोरे, सुनील लोंढे, हरिश्चंद्र लोंढे, भास्कर मोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाने ते आम्हाला स्वीकारलं देखील आणि त्याच्यामुळेच हा 16वा वधूवर पालक परिचय मेळावा तुमच्या समोर संपन्न होत आहे. या मेळाव्याला जवळपास 15 वेळा मेळाव्यानंतर ती 4थं वर्ष आमचं गॅप पडलेलं आहे आणि या 4थ्या वर्षाला हा सुरू झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या रक्ताचा भाऊ, रक्ताचा मुलगा देखील जवळ उभा राहत नव्हता, त्यामुळे आम्ही करू शकलो नाही. पण त्या कालावधीत देखील आम्ही आमची सामाजिक भूमिका सोडलेली नव्हती. ज्यांचं कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या कोरोनात बळी पडलेल्या लोकांचं अंत्यविधी आम्ही त्या ठिकाणी करत होतो आणि सामाजिक भूमिका, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही जी काम करतो तेच काम आम्ही कोरोनाच्या काळात देखील केलेलं आहे. ज्यांच्या घरी कोरोनाच्या काळामध्ये कमवते व्यक्ती आहे पण सगळे घरात आहेत, घरात काहीच नाही, अशा घरांमध्ये आम्ही किराणा देखील आणून टाकलेला आहे. सांगायचं विषय असा की मी समाजाचं देणं लागतो आहे आणि मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे. यासाठी आम्ही ही संकल्पना पुढे आणलेली आहे. समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मी पालकांना जास्तीत जास्त विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलामुलींना या ठिकाणी आणायचं आहे आणि स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे. आपण नोकरी 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 म्हणतो. तुम्ही कोणत्याही मारवाड्याच्या घरात जा, जैन लोकांच्या घरात जा, ते नोकरीच्या मागे कधीच लागत नाही. तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्समध्ये ते फक्त कॉमर्सचं शिक्षण निवडतात, सायन्स निवडत नाही, इंजिनियर निवडत नाही, काही निवडत नाही आणि ते त्या पद्धतीने मुलाला कॉमर्सच्या याच्यामध्ये व्यवसायात टाकतात. आम्ही काय करतो, आम्ही फक्त काय म्हणतो की आता माझ्याकडे एवढे पालक येतात, भाऊ शिपाई का होईना पामले नोकरीवाला जोईजे. मग जो शेतकरी आहे ज्याच्या जीवावर आम्ही बसून खातो त्या शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलगी देईल, हाही एक मुद्दा आहे. आज मुलींचे वय 28-30 वर्ष होऊन गेलेले आहेत. फक्त मुलाला नोकरी नाही म्हणून ती घरी बसलेली आहे मुलगी. पालकांनी देखील ती भूमिका समजून घ्यावी आणि मुलगा होतकरू आहे ना, 2 पैसे कमवून आपल्या मुलीला जेवण घालू शकेल ना, त्याच्या घरचे लोक कसे आहेत, समजदार आहेत ना. केवळ पैसा बघू नका, पैसा बघाल आणि घरची फॅमिली डिस्टर्ब असेल. या निमित्तानं दलित मित्र प्राचार्य सी.आय. मोरे सरांच्या बाबतच्या माझ्या काही आठवणी आहेत, त्याही मनामध्ये जागृत झाल्या
1961 मध्ये जेव्हा मी राजेंद्र छात्रालयात वर्ग 8वीला प्रवेश घेतला तेव्हा नानासाहेब मोरे जिल्हा हरिजन सेवक संघाचे एक प्रमुख पदाधिकारी होते. माझी आणि माझ्या वडिलांची मुलाखत अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नानासाहेबांनी घेतली आणि मला 8वीमध्ये प्रवेश मिळाला वसतिगृहामध्ये. आणि त्यानंतर शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये मग आम्हा सगळ्यांना साधारणपणे त्यावेळेसची व्यवस्थाच अशी होती की राजेंद्र छात्रालय आणि बर्वे स्मृती कन्या छात्रालयातल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी हायस्कूल आणि जिजामाता कन्या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा. तर त्या शिरस्त्यानुसार तिथं प्रवेश घेतला आणि ज्या वसतिगृहाच्या प्रांगणामध्ये आपण आहोत हे जिल्हा हरिजन सेवक संघाचं वसतिगृह, ज्याचा मी काही काळ अध्यक्ष होतो आणि नंतर पुण्या मुंबईकडची कामं वाढल्यामुळे मग मला तिकडे जावं लागलं. तर हा परिसर आणि ही संस्था ज्यांच्या नावानं हे प्रतिष्ठान चालवलं जातंय ते आणि ते प्रतिष्ठान चालवणारे आमचे बंधू आणि आपण सर्वजण मला आपल्यापैकी बहुतेक जण मला चांगले परिचित आहेत. धुळे शहरातील चितोड रोड लीलाबाईच्या जाळीतील लक्ष्मीमुखी मारुती मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. धुळे शहरातील श्रमिक मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद व्यायामशाळा, स्वराज मित्र मंडळ यांच्यातर्फे चितोड रोडवरील लीलाबाईच्या चाळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षापासून सतत सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी परिसरातील माजी नगरसेविका माधवी नेमाने, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, निलेश नेमाने, शांताराम सोनवणे, बापू खैरनार, दिनेश गायकवाड, संजय बोरसे, संदीप पाटील, वाल्मिक साळुंखे, अनिल सोनवणे, रवी कुंबलेकर, अनिल जाधव, मनी खैरनार, जितू परदेशी, मुकेश गर्दे, कृष्णा वाघ, दीपक सोनवणे, युवराज कोळी, मनोज रोकडे, राकेश वाघ, जितू ब्राह्मणे, महेंद्र जाधव, संदीप सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराय ग्रुप तसेच स्वराज्य ग्रुप, श्रमिक मित्र मंडळ व ध्वज चौक दक्षिणमुखी मारुती मंदिराची 4 मे 2016 या मंदिराचे जीर्णोद्धार झाला. त्यामध्ये सालाबादाने भंडारा आयोजित करण्यात येतो. मी जातील व लीलाबाई चाळतो राववाडी परिसर सर्व लोकांना भाविकांना भंडाराचा लाभ केला जातो. यामध्ये एक विशेष म्हणजे दक्षिणमुखी मारुती म्हणून ओळखला जातो आणि जागतिक जोग आहे. या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते माझी निलेश भाऊ नेमाने, माजी नगरसेविका माधवीताई नेमाने यांच्या प्रयत्नांतून यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने सालाबादाने प्रमाणे भंडाराचे आयोजित केला आहे. तसेच भंडाराचा लाभ घेतला. अनेक वर्षापासून परंपरा चालू आहे. माजी नगरसेविका माधवीताई नेमाने यांच्या हस्ते महाआरती करून भंडारा वाटप करण्यात आला. तसेच भाविकांनी अनेक भाविक भंडाराचा लाभ घेतला. धुळे गुजराती समाज बांधवांतर्फे पृष्ठीमार्गीय संप्रदायाचे जनक जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, महाआरतीसह विविध कार्यक्रम संपन्न झाले. पुष्टीमार्गीय संप्रदायाचे जनक जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त गुजराती समाज बांधवांतर्फे धुळ्यात मिरवणूक, महाआरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील गुजराती समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने महिलांसाठी विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिर असे अनेकविध सामाजिक उपक्रम गुजराती समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येतात. त्यातलाच एक भाग म्हणून दिनांक 4 मे रोजी सायंकाळी दत्त मंदिर परिसरात भव्य वल्लभाचार्य यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. गरबा व दांडिया नृत्यावर नाचत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप गुजराती समाज भवन या ठिकाणी करण्यात आला. यावेळी वल्लभाचार्य यांच्या 570व्या जयंतीनिमित्त 56 भोग झडवून महाआरती करण्यात आली. यावेळी भजनही सादर करण्यात आले. त्याचबरोबर जयंतीनिमित्त वल्लभाचार्य यांचे जीवनावर आधारित या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील यावेळेस करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गुजराती लाडवाणी समाज धुळेचे अध्यक्ष सुरेखा वाणी, ललित शहा, शंकर मोदी, प्रमोद शहा, मनोज डिसा, ॲडव्होकेट संजीव वाणी,
विनोद गुजराती, डॉक्टर SK वाने, शकील शाह, जितू शाह यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गुजराती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गुजराती लाडस आणि पडिक समाज धुळेची अध्यक्षा आज श्री वल्लभाचार्यांचा 547वा जन्म उत्सव आहे. आज धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हे प्रोसेशन निघालं होतं. सगळ्यांसाठी आज हा पहिला प्रयोग होता की धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. हे धुळ्याचं श्रीनाथजी भवन, या भवनमध्ये सगळ्या सुविधांनं युक्त असं हे भवन आहे. इथं हा महोत्सव आम्ही साजरा करतोय. आजच्या दिवशी आमच्या महिला स्वतःच्या हातून बनवलेला पदार्थ असे 56 पदार्थ 56 भोग आज केले जातात आणि जन्मोत्सव उजवला जातो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी घेतला आढावा. प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. बौद्ध समाज बांधवांचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न. लीलाबाईच्या चाळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. आणि पुष्टीमार्गे संप्रदायाचे जनक जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.